केळुंगण येथील मांगे कुटुंबियांना रोटरी क्लब अकोले सेंट्रलचा मदतीचा हात। मांगे कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य, साडी व गणवेश भेट। अकोले तालुक्यातील केळुंगण येथील रामचंद्र मांगे यांच्या घराला लागलेल्या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, वस्तू, धान्य, कपडे सर्व साहित्य जळून खाक झालं। त्यामुळे हे कुटुंबीय उघड्यावर पडलं आहे। सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं या कुटुंबियास संसारोपयोगी साहित्य, ब्लँकेट, महिलांना साड्या, लहान मुलांना गणवेश मांगे परिवाराकडे रक्षाबंधनच्या दिवशी सुपूर्द केले। रक्षाबंधनच्या निमित्ताने मांगे कुटुंबियातील महिलांना साडी, लहान मुलांना गणवेश व संसारोपयोगी साहित्य भेट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। अद्यापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत मांगे कुटुंबियांनी महिलांनी बोलून दाखवली। यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते म्हणाले की डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोले सेंट्रल हा सामाजिक व विधायक उपक्रम राबवत आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून मागे परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला। अजूनही काही गरज लागली तर ती करण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले। मध्यरात्री मांगे परिवारावर एक संकट कोसळलं आणि ही बातमी सोशल मीडियावर पसरताच रोटरी क्लब अकोले सेंट्रलमधील सर्व संवेदनशील सदस्य यांनी ताबडतोब भावना व्यक्त केली की या कुटुंबाला आपल्या रोटरी परिवारातर्फे काहीतरी मदत देणं गरजेचं आहे आणि त्या हेतूने आमच्या डिस्ट्रिक्ट 31-32चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आदरणीय डॉक्टर सुरेशजी साबू यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोलेचं या अकोले तालुक्यामध्ये जे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात, सामाजिक आरोग्य, आणि त्या माध्यमातून आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी त्या कुटुंबाला काही मदत द्यावी त्या हेतूने आज सकाळीच जे काही संसारोपयोगी साहित्य आणि आज रक्षाबंधन आहे, त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या भगिनींना एक रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांना साडी आणि त्यांच्या मुलांना कपडे घेतले आणि ते आज आपण या ठिकाणी त्यांच्या स्वाधीन या ठिकाणी करीत आहेत। अजूनही काही गरज पडल्यास रोटरी क्लब हा आपल्या सेवेसाठी तत्पर राहील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो। यावेळी रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती देत रोटरी क्लब अकोले हा नेहमीच आपत्कालीन संकटात मदतीसाठी पुढे राहील असं सांगितलं। रामकृष्ण हरी। आपल्या अकोले तालुक्यातील केळुंगण गावातील आदरणीय रामचंद्रजी मांगे यांच्या राहत्या घराला 14 ऑगस्टला रात्री आग लागली आणि त्याच्यातून त्यांचं खूप मोठं प्रापंचिक नुकसान झालं। सोशल मीडियावर ही बातमी समजता पसरतात सर्व स्तरातून त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली गेली, परंतु एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेतून रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीनं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साबू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचबरोबर अध्यक्ष आदरणीय विद्याचंद्र सातपुते सर, याशिवाय रोटरीचे पूर्व अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अमोलजी वैद्य, विद्यमान माजी अध्यक्ष सचिन शेठ देशमुख आणि रोटरीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या प्रसंगी आपण या कुटुंबाला आधार देण्याकरता उभं राहिलं पाहिजे या भावनेतून काही महत्त्वाचं दैनंदिन जीवनामध्ये गरजेचं सगळं संसारोपयोगी साहित्य या ठिकाणी घेऊन येता आलं। त्यांच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी होता आलं। आपल्या या माध्यमातून खरं म्हणजे आव्हान आहे की अनेक सर्वोदय अंतःकरणाच्या सामाजिक संस्था, संघटना, व्यक्तिगत जीवनातील लोक या ठिकाणी उभे राहत आहेत। याचं समाधान जरी असलं तरी अशा प्रसंगाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभं राहावं आणि या सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या करता आपल्या सगळ्यांची मदत या ठिकाणी व्हावी। प्रत्येकाचा याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा असावा। तर माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी मांगे कुटुंबियांच्या जळीत घटनाक्रमाची माहिती दिली। आपल्या परिसरातील रामचंद्र भाऊ मांगे यांच्या घराला आग लागली आणि या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य असेल, त्याचबरोबर इतर असे जवळपास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झाले। सुदैवानं यात कोणती
कोणतीही जीवहानी झाली नाही, ही महत्त्वाची बाब आहे. आणि ही घटना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर या मांगे कुटुंबाला मदतीसाठीचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आणि आम्ही पण सूर्यकांत देशमुख या ठिकाणी आहे, त्यांनी राजूर व्हॉट्सअपवर काही आव्हान केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला. अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे आमचे मार्गदर्शक मुख्य निमंत्रक SM देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक, राज्याध्यक्ष शरद पाबळे सर, कार्याध्यक्ष मिलिंद औष्टीकर, त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस मनसूरबाई शेख आणि आमचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार, आमच्या अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि 25-26ला जे राज्य गव्हर्नर म्हणून जबाबदारी घेणार आहे असे अमोल वैद्य यांचा आमचा दूरध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर आम्हीसुद्धा मदतीचे आवाहन केले आणि त्या मदतीच्या आव्हानाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या ठिकाणी रोख स्वरूपात आम्ही त्यामुळे ती मदत देऊ शकलो. त्यानंतर या ठिकाणी आज रोटरी क्लब अकोले यांच्या वतीनं सुद्धा संसार उपयोगी साहित्य देण्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी आयोजन केलेले आहे. आणि सकाळी कालच सातपुते सरांचा, जे आज रोटरीचे अकोले रोटरीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, सातपुते सरांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला ही सगळी घटना जी झाली त्याची माहिती घेतली. आणि आज सकाळी त्यांनी सांगितलं तर त्यांनी ते आधार फाउंडेशनच्या वतीनं काल जी काही मदत झाली त्यामुळे त्यांनी आम्हाला विचारून घेतलं की काय वस्तू आणायच्या काय नाही. मग आमची चर्चा झाल्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी मिक्सर असेल, ज्याची आज खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे, कुकर असेल, असे संसार उपयोगी साहित्य, लहान मुलांना कपडे, ड्रेस आणि पुस्तक देण्याच्या दृष्टीने या महिला वर्गांना साडी असे या ठिकाणी त्यांनी साहित्य, संसार उपयोगी साहित्य त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. खरं तर रोटरी क्लबचे या ठिकाणी माजी अध्यक्ष सचिन भाऊ देशमुख, त्याचबरोबर माजी नगरसेवक सचिन भाऊ शेटे, तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि रोटरी क्लबचे मार्गदर्शक दीपक महाराज देशमुख यांनी या कामी पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मानवतेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला खूप चांगला असा निर्णय आहे. अर्थातच अखिल भारतीय पत्रकार परिषद असेल, रोटरी क्लब असेल, हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आणि जिथं काही अडचण असेल तिथं त्या ठिकाणी धावून जातात. आणि आज हा उपक्रम राबवून चांगली एक मदत कशी होईल यासाठी जो पुढाकार घेतला त्याच्याबद्दलही त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. आणि या ठिकाणी आपले स्थानिक केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोले यांनी सुद्धा मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या देखील आव्हानाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादामुळे ह्या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी रोख स्वरूपात, वस्तू स्वरूपात चांगली मदत झाली. आणि खरोखरच आपण सर्वांनीच या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला, या अशा संकट काळात आपण सगळ्यांनी खरोखर एक चांगली भूमिका घेऊन मदत केली आणि अशीच मदत यापुढे या कुटुंबासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असेल, त्याचबरोबर रोटरी क्लब अकोले असतील, ते यापुढे आपल्या सदैव बरोबर राहून आपल्याला या ठिकाणी उभं करण्याचे काम करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि थांबतो. या परिवाराची हालाकीची परिस्थिती लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आवाहन केलं होतं. त्याला समाजातील काही दानशूरांनी मदत केली. तसे रोटरी क्लबने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कौतुक केलं. या प्रसंगी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन शेटे, राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे, पत्रकार विलास तुपे, केळुंगण येथील सरपंच युवराज भांगरे, सूर्यकांत देशमुख तसेच मांगे परिवारातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर.